कोंढणबोबला तालुका जत जिल्हा सांगली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या पल्स पोलिओचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी केले उद्घाटन। कोंढणबोबला तालुका जत जिल्हा सांगली येथे सीमा भागातील या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आले। यावेळी जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास, दरिवडची जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, जत पंचायत समितीच्या सभापती सौ अर्चना पाटील, जिल्हा परिषद सदस्य कविता पाटील, उपसभापती रविकुमार बगली, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षीरसागर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघ, कोंढणबोबला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघोली, डॉक्टर पवार यांच्यासह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते। यावेळी दरिवडची जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडले। यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ॲम्ब्युलन्स हे विजयपूर येथील मोठ्या हॉस्पिटलला नेण्यासाठी अडचण येते, त्यामुळे त्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी निवेदन द्या, आपण परवानगी देऊ असे या ठिकाणी जाहीर केले। तर CSR फंडातून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला मोठा निधी द्यावा अशी मागणी सरदार पाटील यांनी केली। यावरती डॉक्टर मैनाक घोष जिल्हाधिकारी सांगली यांनी तातडीने आपण या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वेगळा निधी देण्याची या ठिकाणी घोषणा केली। यावेळी परिसरातील अनेक कर्मचारी व अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांचा या ठिकाणी सत्कारही करण्यात आला। यावेळी आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी व डॉक्टर वैद्यकीय अधिकारी खास करून उपस्थित होते। डॉक्टर मैनाक घोष जिल्हाधिकारी सांगली यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पल्स पोलिओचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी परिसरातील सेविका मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पल्स पोलिओचे जिल्हाधिकाऱ्यांनी उद्घाटन केले। जिल्हाधिकारी हे गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये पहिल्यांदाच कोंढणबोबला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यांनी त्यावेळी व्हिजिट दिली। सीमा भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काय परिस्थिती आहे याची सविस्तर पाहणी त्यांनी यावेळी केली व या केंद्रातील सर्व समस्याचे निराकरण त्यांनी यावेळी केले। अरे देऊन टाकतो, कुठे आहे प्रस्ताव? नाही, माझ्याकडे आलेला नाही नाही आमच्याकडे ते कोणाला पशुधन विभागालाच द्यायचे ना, त्यांना इमिडिएट देऊ शकतो, त्याला काही देणं सुरू करू। ठीक आहे, दुसरा विषय तिथं असा कंटिन्युअस भाग आहे, म्हणजे हा वॅक्सिनेशन आहे माहिती आहे, हर्ड इम्युनिटी म्हणून एक कन्सेप्ट आहे। तर हर्ड इम्युनिटीमध्ये काय ते सतत जे आहे ते वॅक्सिनेशनचे जे कार्यक्रम आहे ते चालू ठेवलं पाहिजे। त्याशिवाय जर त्याच्यामध्ये गॅप पडला किंवा बरेचसे दिवस कोणाला वॅक्सिनेट नाही केलं तरी पुन्हा तो रिकरन्स होऊ शकतो। तरी त्याच्यासाठी शासनाच्या उपक्रम आहे जे, आणि हा पोलिओ फार दिवसापासून चालू आहे। तर त्या पद्धतीने 0 to 5 म्हणजे 0 ते 5 वयोगटातील जी मुलं आहे त्यांना सगळ्यांना तो डोस घेणे आवश्यक आहे। त्या पद्धतीने आज जर मी बघितलं तर एकूण जिल्ह्यामध्ये 2,30,000 जवळपास 2,31,000 एवढा जे लाभार्थी त्यांना ते पोलिओचे डोस जे आहे ते मिळणार आहे। त्याचबरोबर आता DHO साहेबांनी जे सांगितले तेही फार महत्त्वाचे आहे। HPV वॅक्सिनेशन, याच्यामध्ये बरेचशा ठिकाणी असे अफवाही आपल्याला ऐकायला मिळेल की हा HPV दिले तरी असं होते तसं होते, असं काही होत नाही। शासनाने हे पूर्वी टेस्ट केलेलं आहे आणि बरेचसे लोक ऑलरेडी HPVचे लसीकरण जे घेतलेलं आहे। आता आम्ही 2026मध्ये आलो। आता जर आम्ही वॅक्सिनेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आमच्या जर काही मनामध्ये चुकीची भावना जर पसरत असतील तरी हे फार दुर्दैवी घटना आहे। मला वाटते कोणतीही प्रकारची बातमी आपण जरी ऐकलं तरी अफवामध्ये विश्वास न ठेवता आपल्याला जर काही प्रश्न असेल तरी तरी आपण अधिकृत जे मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहे आपल्या घराजवळचे कोणी असेल अधिकृत, म्हणजे ज्यांनी MBBS किंवा BMS सगळे पास केलेलं आहे आणि ज्यांनी अध्ययन केलेलं आहे, अभ्यास केला आहे, त्यांच्याकडून आपण सजेशन घ्या। आणि आता DHO साहेबांनी जसं सांगितलं की सदर जे लस आहे तो 4,000 ते 5,000 रुपये ते खुला, म्हणजे बाहेर खाजगी दवाखान्यात आपण जर गेलो तर त्याची किंमत आहे आणि इकडे शासनाने आपल्याला मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे। तर त्याची मला फर्दर वाटते की या गावामध्ये प्रत्येकाने जसं ठरवा की 14 ते 15 वयोगटातील ज्यांची मुली आहे ते 100% मुलींना कव्हर केली पाहिजे। एक वेळ अशी होते की आमचं 3 ते 4% होते पूर्ण जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर फक्त एक आम्ही मिटिंग घेतली, सगळ्यांनी ते स्वतःचे टार्गेट दिले
स्वतः THOनी स्वतः टार्गेट घेतल्या आणि आज आमची जवळपास टक्केवारी 15 ते 16% आमची जिल्ह्याची टक्केवारी आणि तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर टॉप 10मध्ये आहोत, टॉप 10 टॉप 5मध्येही आहोत. तरी एवढं जास्त प्रमाणात प्रोग्रेस झालेला आहे आणि हे सगळ्यांना घेतली पाहिजे. जे वयोगटातील जे लाभार्थी आहे शासन बंधनकारक केलेले नाही, त्याच्यामुळे शासन बंधनकारक केलेलं नाही. जे पालक आहे त्यांच्यावर सोडले आणि जनजागृती करायला सांगितलं. फोर्स करणे हा उद्देश नाही आहे, प्रत्येकाच्या जनजागृतीमधून हा जे कार्यक्रम इम्प्लिमेंट करणे हा शासनाचा ध्येय आहे. तरी तोही एक विषय आहे. तिसरा मी हे माझी रिक्वेस्ट राहील म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आणि जे सरपंच असं आपण जे आयुष्यमान भारत जे कार्ड आहे हे आपण एक घेऊ घ्या की कॅम्प मोडमध्ये जाऊया. 100% गावकऱ्यांना आयुष्यमान भारत कार्ड असली पाहिजे. त्याची आपण हे करा. त्यांची जर रॅशन कार्ड जर ऑनलाईन असेल ते एकदा चेक करून घ्या रॅशन दुकानातून आणि त्यांना 100% त्या लोकांना कार्ड घेतली पाहिजे. आणि ते फार सोपं झालं आता म्हणजे पांढरा कार्ड जरी असेल तरी तो आयुष्यमान कार्डसाठी तो एलिजिबल आहे. फक्त त्यांचे आधार त्यांचे जे रॅशन कार्ड आहे ते ऑनलाईन त्याची दिसली पाहिजे. तेही आता पुरवठा विभागांमार्फत ते होत आहे. बरेचसे कार्डचे ऑनलाईन फक्त करणे बाकी आहे म्हणून ते दिसत नाही. तरी त्याचीही लाभ घ्यावी. ग्रामपंचायतीमध्ये 70 वयोगटातलं पलीकडचे जे लोक आहेत ज्यांचे वय 70 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे त्याला आयडेंटिफाय करा. त्याच्यासाठी मुख्यमंत्री आपली वयोवंदना योजना त्याच्यामध्ये त्याचे सेम आहे. त्याच्यामध्ये फक्त ते रॅशन कार्डचे जे भानगडी नाही आहे, फक्त आधार कार्ड राहिले तरी तो कार्ड तुमचे निर्माण होतात. आणि आयुष्यमानमध्ये एका कुटुंबांना 1 वर्षी 5 लाखाचे मुभा मिळते. हे जर तुम्ही ऍड केले तरी तो जे म्हातारा जे आमची आजी किंवा आजोबा असेल त्यांना अजून 5 लाखाच्या एक्स्ट्रा कव्हर मिळतं. त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची रॅशन कार्डची गरज नाही. फक्त आधार कार्ड जर त्यांच्याकडे असेल म्हणजे 2 मिनिटात कार्ड निघतं. माझी एक विनंती राहील 100% आपण करून टाकावी. आता तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री वडीराजे पनंत रस्त्याचे काम सुरू आहे. आता मी चर्चा करत होतो 70 किलोमीटरची मला वाटतं की 75 किलोमीटरचे टार्गेट जत तालुक्याला आहे आणि मला वाटतं की सांगलीमध्ये सर्वापेक्षा मोठी टार्गेट जतला दिलेलं आहे. त्याच्यासाठीही कालपासून जे मोजणी विभागाच्या एक माणसाला त्याला थेट म्हणजे SDO ऑफिस कार्यालयासोबत अटॅच केलेलं आहे. जिथपर्यंत ते 75 किलोमीटरची पूर्ण मोजणी होऊन प्रशासकीय मान्यता होत नाही तो माणूस काही जाणार नाही. आमदार साहेब पण बरेचसे पाठपुरावा या ठिकाणी याच्याबद्दल केलेला आहे. काली आमच्याशी बोलणं झालं तरी तेही प्रगतीपथावर आणून त्याचे करतील. आता तुम्ही जे सांगितले ॲम्ब्युलन्स आहे त्याचे काही प्रॉब्लेम नाही आहे. फार स्मॉल विषय आहे. आपण माझं जर हे पाहिजे ते काही इश्यू नाही आहे. शेवटी शासनाच्या देवतोच आहे. एकाही रुग्णांच्या काही हे होणार नाही, काही जीवनाचा काही धोका होणार नाही. असं बरेचशा ठिकाणी होईल कारण इकडचे हॉस्पिटल जर लांब असेल शेजारचे जे हॉस्पिटल बॉर्डर डिस्ट्रिक्टमध्ये जे बरेचसे होतात ते बी भरपूर ठिकाणी असं चालते. जसे धाराशिवमध्ये मी काम केलं तिकडे उमरगा किंवा पारंडा असू द्या त्याच्यामध्ये बरेचसे लोक आहे जे पारंड्यामध्ये बरेचसे लोक जे सोलापूर पाठीचे राहतात ते सोलापूरला जातात. काही लोक उमरगा ते एकदम पटले ते कर्नाटकाला जातात. आणि गडचिरोलीला पण असे असायचे बरेचसे धनोरा आणि ह्या भागातले लोक ते छत्तीसगडला जायचे कारण त्याला मूळ गडचिरोली यायला फार वेळ लागायचा. तरी या पद्धतीने काम करायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. आता मला माहिती पडलं की हा PSC जे आहे आता स्टेट लेवलवर गेले NQS सर्टिफिकेशनसाठी. तर मला वाटतं स्टेट लेवलचे एकदा क्वालिफाय जर झाला तर लगेच सेंट्रल लेवलला जाईल. आणि NQAS हा मानांकन हा केंद्र शासनाचे मानांकन आहे. आणि आता हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट नाही आहे, ॲस्पिरेशनल ब्लॉक नाही आहे, पण ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम किंवा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम जे नीती आयोग आहे त्याच्यामध्ये 10 गुणांकन याच्यासाठीच आहे की NQAS सर्टिफाईड किती PSCs आहे, किती आरोग्य केंद्र आहे, किती संस्थान आहे. तरी मला वाटतं की प्रत्येक उपकेंद्र आणि PSCला हे प्रायमरीली आपण ध्येय घेऊया की NQAS सर्टिफाय करून घेऊ. आणि दुसरा एक विषय आहे मला वाटतं की डॉक्टर्स आता काही रिकामे राहिले नाही. PHO साहेबांनी जसे सांगितले कारण डॉक्टर्सचे जरी आम्हाला परमनंट डॉक्टर नसेल NHM मधून किंवा तदर्थमधला वॉक इन इंटरव्ह्यू दर आठवड्यात घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये भरले जातात. आता शासनाने हे दिले की MBBS कॅन्डिडेट जर नाही मिळाले तर BMS कॅन्डिडेटतून आपण भरू शकतो. यालाही काही अडचण नाही आहे. फक्त जे ENMचे एक DHमध्ये सांगितले ते मला वाटतं सरळ सेवेमधून त्याचे काही कॅन्डिडेट्स मिळालेले नाही आहे म्हणून ते ENMचे थोडा कमतरता आहे. पण तेही हळूहळू ते पण फिलअप होतील. आणि मला वाटतं की प्रशासकीय यंत्रणा एकत्रित सगळ्या ठिकाणी 100% सेवामूलक जे काम आहे जे सर्व्हिस ओरिएंटेड जे काम आहे त्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा 100% काम स्वतःहून करू शकत नाही. एक सामाजिक चळवळ एक सामाजिक अवेअरनेस हा जनरेट होणे सुद्धा गरजेचे आहे. त्याच्यामुळे मला तर वाटते आपण फार लकी आहात की आपण सगळे जे आहे म्हणजे फार सजग आहात की समाजासाठी काय काय केली पाहिजे. आता आरोग्य समिती सुद्धा आहे त्याच्यामध्ये आपण डिसिजन फार घेऊ शकतात. आपण तपासणी स्वतःहून सुद्धा चावडीमध्ये सुद्धा आपण डिस्कशन करू शकतात
ते ग्रामपंचायतीला काय काय गरजेचे आहे, काय काय कुठे कमी पडतो, आणि हे सोशल ऑडिट ह्याला मी म्हणतो. म्हणजे फक्त DHO साहेब आढावा घेणार की कसे काम चालले, किती तुमचे इम्युनायझेशन किती झाले, याच्याऐवजी सोशल ऑडिट जर मी केलं, कारण आपले अंगणवाडी ताई पासून आशा सेविका हे सगळे गावातलेच लोक आहेत, तर ह्यांची जबाबदारी अजून जास्त आहे, कारण आपण सगळे गावकरीच आहात. तरी आपण स्वतः बसून जर याच्याबद्दल काहीच डिसिजन घेतलं तरी आपण त्याच्यामध्ये चेंज चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि CSR फंडातलं आपण जे सांगितले, आपण मला थोडा सांगा की कोणती कोणती गोष्टी आपल्याला PSC साठी हवी आहे. CSR बरेचसे कंपनी अशी आहे की जे थेट जे रक्कम देत नाही, ते म्हणतात की आपल्याला काय काय पाहिजे आपण सांगा, आम्ही तिकडे ते इन्स्टॉल करूया. तर आपण मला फक्त व्हॉट्सअप करा की आपल्याला प्रायोरिटीने काय काय पाहिजे. तर एखादा CSR वाला आमच्याकडे येत राहते, त्यांना मी अटॅच करू शकतो त्यापाशी. किंवा पालकमंत्री महोदय सुद्धा बरेचशा ठिकाणी म्हणतात की आपल्याला काय पाहिजे ते सांगा. त्यांचेही बरेचसे कॉन्टॅक्ट असतात पुण्यातले, तर तेही काम करायला इच्छुक असते. शाळेला, अंगणवाडीला हे जे प्रायोरिटी देतात, आणि त्या पद्धतीने ते काम होऊ शकते. मला वाटतं की ही चांगली गोष्ट आहे. मी आलो तर पाऊस फार जास्त पडला, सतत पाऊस असा पडत राहते. पाण्याचे जे समस्या आहे, म्हणजे जतमधला तुम्हालाही माहिती आहे की आता इरिगेशन प्रोजेक्ट जे आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये, टप्पा 2 मध्ये 2-3 इरिगेशन प्रोजेक्ट्स आहे, तेही पुढच्या वर्षीच्या अंतीपर्यंत तेही 100% कंप्लीट होतील. तरी त्याच्यामध्येही काही अडचण येणार नाही. फक्त यावर्षी एल निनो असल्यामुळे ते कोयना आणि आमचे ते वारणा हे दोन्ही, एक तर आपल्याला आठवण असली पाहिजे, कोयना आणि वारणा हे दोन्ही इतर जिल्ह्यात, हे जे डॅम आहे हे इतर जिल्ह्यात, त्यांनी पाणी किती सोडतात है ना, त्याच्यावर डिपेंड करून आमच्या पुढील कारवाईचा. आणि तिकडे पाऊस किती पडलं आणि त्यांची जी धरणातलं कॅपॅसिटी किती आहे ते विचारात घेऊन आमच्याकडे बाकी सगळे कामकाज चालते. आता ज्या वेळेस तो सिंचनावर बंदी शासनाने घातलं की ते अशासाठी होती कारण पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये. शासनाची प्रायोरिटी आहे, जर समजा एल निनोमुळे आता पाऊस नाही पडले तरी 31 ऑगस्ट पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी साठा ते जमा असले पाहिजे आमच्याकडे. तेवढा निदर्शनात घेऊनच कॅल्क्युलेट करून तो बंद केला. कारण आम्ही कॅल्क्युलेट केला की नॉर्मली जर समजा उपसासाठी आम्ही जर चालू केलं तर नेहमीच कोयना पासून 1000. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.